नंदुरबारच्या जातिवंत घोड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा घोडे बाजाराला सुरुवात झालेली आहे। घोडे बाजारात पहिल्याच दिवशी खरेदी विक्रीचा उच्चांक गाठला गेलाय। या बाजारात पहिल्याच दिवशी 11 लाख रुपये किमतीला एका घोड्याची विक्री झाली असून पुणे जिल्ह्यातील दौंड येथील आमदार राहुल कुल यांचे चिरंजीव आदित्य कुल यांनी 11 लाखांची घोडी खरेदी केली आहे। एकूणच सारंगखेडा घोडे बाजारात प्रचंड तेजी दिसून येते। यावर्षी आतापर्यंत 2500 पेक्षा अधिक घोडे दाखल झालेत। 5 दिवसात घोडे बाजारात 3500 घोड्यांचा टप्पा पार होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। एकूणच घोडे बाजारात प्रचंड तेजी पाहण्यास मिळत आहे। आम्ही हा घोडा खरेदी केलाय आज आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा दिसायला सुंदर आहे। हा अजून 20 महिन्यांचाच पिल्लू आहे अजून आणि आम्हाला आवडल्याची आम्ही खरेदी केलेली आहे। मी 11,11,111 रुपयाला खरेदी केलेले आहे आणि फक्त शॉकसाठी खरेदी केली, बाकी काही नाही। विदेशामध्ये ज्या प्रकारच्या घोड्यांच्या अश्वांच्या स्पर्धा होत असतात त्याचे जवळपास जाण्याचा प्रयत्न करतो आहोत। पुढच्या वर्षी आम्ही विदेशामध्ये जशा स्पर्धा होतात अश्वांच्या त्या स्टँडर्डच्या स्पर्धा आम्ही इथं भरवणार आहोत आणि तो आता आमचा प्रथम प्रयत्न आहे। हे या वर्षीचं चेतक महोत्सवाचं वैशिष्ट्य आहे। सारंगखेड्याच्या या चेतक महोत्सवामध्ये जवळपास आता 2500 ते 2700 अश्व इथं दाखल झालेले आहेत। 3500 पेक्षा पण जास्त इथं अश्व दाखल होतील आणि तो या वर्षी अनेक वर्षापासूनचा उच्चांक असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।